सामन्याला सुरुवात होताना स्टार्ट करायचा आहे सामना. 3 ओव्हरचा मुकाबला आपण बघतोय. 3 गोलंदाजांचा मारा करताना आपण बघतोय. पहिला गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. आशिक ह्या नावाचा हा गोलंदाज केगवा ह्या संघाकडून आई गावदेवी केगवा संघाचा हा यंग गोलंदाज युवा संघ आहे, परंतु एक प्रभावशाली टीम आपण बघतोय मैदानात. रेट मोर द विकेटनं मारा करेल. पहिल्या चेंडूवर विकेट. पहिल्या चेंडूवरती झटका. दादडी बर्तडपाडा संघासाठी सुधीर इथे मात्र गोल्डन डकचा शिकार होताना पहिल्या चेंडूवरती विकेट गेलाय. हलकीसी एज गुड टेकन बाय विकेट कीपर. आज मात्र कमालीचं प्रदर्शन ह्या युवा संघानं करून दाखवलंय. कमालीचं प्रदर्शन असं म्हणायला हरकत नाही. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना आपण बघतोय. तर गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मार्क वरती आहे. ओव्हर द विकेटनं स्लोअर वन धीम्या गतीचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू मात्र विकेट किपरकडे. सुरेख गोलंदाजी होताना आपण बघतोय. ते मात्र बीट केलंय. सरळ चेंडू विकेट किपरकडे जाताना आपण बघतोय. अखेरकार पहिलं षटक प्रभावित केलंय आजच्या दिवसामध्ये ह्या जरूर केगवा संघानं. कारण ह्याच केगवा संघानं सभादे पाटीलपाडा संघाला पराभवासाठी भाग पाडलं होतं. पहिल्याच फेरीमध्ये मयूर घाटाचा संघ आपण जरूर ह्या संघाने पराभूत केला होता, हे पाहिलं होतं. आणि ते मात्र चांगलं प्रदर्शन ह्या संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस चेंडू क्वीट झालाय. एक धाव घ्या चेंडूवरती गेल. स्कोर कार्ड जर पाहिला तर आता मात्र केवळ एक धाव या पहिल्या षटकामध्ये. वेदांतवरती मोठी जबाबदारी आहे, कारण वेदांत आतापर्यंत ह्या संघाचा मुख्य फलंदाज म्हणून क्रीजच्या आतमध्ये आहे. चांगली बॅटिंग करेल का? मोठी जबाबदारी आहे वेदांतवरती. मोठी जबाबदारीनं प्रदर्शन करेल का? कारण आतापर्यंत केगवा संघाची गोलंदाजीचे बोलबाले आपण पाहिलेत ह्या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ओ हो कमालीचा चेंडू. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी होताना बीट केलंय या चेंडूवरती वेदांतला. हलकासा परेशान आहे वेदांत. ऑन स्ट्रायकर एंडला आहे, मात्र चकवलंय. गुड बॉल. चांगला चेंडू डॉट काढलाय हा चेंडू. एकच धाव आहे पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. एक विकेट पहिल्या चेंडूवरती बाद केला होता. पुढचा चेंडू षटकातला बॅटिंग पॉवर प्ले. ओ गुड बॉलिंग. दुसऱ्या चेंडूवर देखील वेदांतला खडे खडे खेळण्यासाठी मजबूर केलाय. 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या षटकातले 5 चेंडू टाकून झालेत. एक धाव स्कोर बोर्डला आहे. व्हॉट अ बॉलिंग. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी होताना आपण बघतोय. केगवा युवा संघ, ह्या युवा संघानं काय प्रदर्शन करून दाखवलंय. जबरदस्त प्रदर्शन ह्या संघाचं. शेवटचा चेंडू गोलंदाज अंतिम बॉलवरती विकेट घेईल का? ओ हो कॅच ड्रॉप. फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र कॅच ड्रॉप. जीवनदान आहे. षटक पूर्ण. 1 ओव्हर 2 धावा 1 विकेट. बर्तडपाडा दारडी संघाचा स्कोर कार्ड. काही कमालीचे षटक. पहिलं षटक आपण पाहिलंय. चला दुसरं षटक घेऊन यायचं आहे लगेचच आपल्या गोलंदाजी मार्क वरती. नेक्स्ट मॅच पुढील सामना आम्ही बांधनकर विरुद्ध बालापूर पाटीलपाडा ह्या 2 संघांना विनंती आहे टॉस साठी या. आम्ही बांधनकर विरुद्ध बालापूर
तर गोलंदाज सज्ज यावेळेस मात्र सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू गावीत गेलाय ड्रॉप हो दुसरा झील ड्रॉप टीम केकवा संघाकडून होताना रनआउटची शिकार होईल का यस विकेटचं बदन ह्या चेंडूवरती विकेट आलाय अखेरकार विकेटचं बदन आपण बघतोय पंच धाबा किती आहेत या चेंडूवरती 2 धाबा तिसऱ्या धाबेसाठी सागर इथे बाद झालाय षटक क्रमांक हे पहिला आहे मी विनंती करतोय पुढचं समालोचन नकुल पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेत नकुल बसवत यांना विनंती आहे अवॉर्ड घेऊ नकुल बसवत चल यावेळेस खूपच कमालीचं षटक बघायला मिळले गेले मागील षटक जर का बघायला गेले तर काय गोलंदाजी गोलंदाज आपण बघू शकाल यावेळेस भारत आलाय या दरम्यान हा चेंडू चांगल्या रीतीने प्रयत्न केला जातोय आजच्या दिवशी युवा टीमने या केगवा टीमच्या युवा टीमच्या प्लेयरने जबरदस्त कामगिरी केली चल यावेळेस अजून एक डॉट आलाय एका बाजूने एक्सपिरियन्स टीम बघायला मिळली जाते ती म्हणजेच आपण बघू शकाल दादडे बरतडपाडा टीम तर दुसऱ्या बाजूने युवा जोश युवा उत्साह या ठिकाणी बघायला मिळलं जात आहे एक जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न केला गेलाय केगवा टीमचे प्रमुख संघ पराभूत झालाय यावेळेस आई गावदे केगवा टीम यावेळेस चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जातोय कुठल्याही प्रकारची हात खोलण्याची संधी फलंदाजाने दिली जात नाही या दरम्यान एकच धाव बघायला मिळली जाते या चेंडूवरती चल यावेळेस आपण बघू शकाल स्कोर मात्र बघायला मिळला जातोय तो म्हणजे 5 धावा या ठिकाणी झाल्यात अद्याप 4 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या 5 बघायला मिळली जाते स्कोर मात्र थांबवला गेलाय मेहनत या ठिकाणी घेतली जाते प्रयत्न केले गेलेत आणि प्रयत्न या ठिकाणी सार्थकी ठरले गेलेत हेच म्हणावं लागेल चला थोडीशी घाई थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो विनंती आहे केगवा टीम आई गावदेवी केगवा टीम यावेळेस मात्र हा चेंडू वाईडचा इशारा अवांतर धाव खर्च केली जाते स्कोर मात्र 1ने पुढे जाईल स्कोर 6 वरती जातोय दादडी संघ या ठिकाणी थोडासा स्ट्रगल करतोय कारण की अपेक्षा आहेत चांगला स्कोर लावला जाईल कारण की दुसऱ्या फेरीमध्ये 3 षटक 3 गोलंदाज हा रूल बघायला मिळला जातोय 3 षटकांचे सामने यावेळेस जे धीम्या गतीने स्लोवर गतीने चेंडूचा मारा केलाय त्या धीम्या चेंडूवरती हे चेंडू असरदार ठरले गेलेत डॉट आला अजून एकदा धावसंख्या धावफलकावती फक्त 6 धावा पहिले षटक गोलंदाज आपण बघितला आशिक ज्याने मात्र पहिल्या फेरीच्या लढतीमध्ये सुद्धा काय कमालीचं षटक हाताळलं होतं पुन्हा एकदा तेच काम केलंय आणि त्याला साथ दिली जाते भारतकडून प्रयत्न वारंवार केला जातोय परंतु प्रयत्नांना यश हवं तसं मिळलं जात नाही खराब खराब थ्रो ओव्हर थ्रो या ठिकाणी चुकी होते 5 धावा 5 धावा मिळल्या जातील या क्षणी चुकी होते 1 धाव वाचवण्यासाठी 4 धावा एक्स्ट्रा खर्च करणं ते सुद्धा 3 षटकांच्या सामन्यामध्ये या ठिकाणी चुकी होते असं म्हणावं लागेल धावसंख्येमध्ये पुढे जाईल स्कोर मात्र गेलाय तो 11 वरती धावसंख्या 11 षटक इथेच कंप्लीट झालाय 2 षटकांचा खेळ झालाय धावसंख्या धावफलकावरती 11 धावा फक्त 7 धावा राहिल्या असत्या 4 धावा अतिरिक्त खर्च केल्यात चला घाई करा या ठिकाणी पुढील गोलंदाज लगेच तयार व्हा
चला 11 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ झालाय. येणार एक षटक अद्याप शिल्लक आहे. यावेळेस गोलंदाज आलाय अक्षयला आपण बघू शकाल. पहिला चेंडू. प्रयत्न वेदांत वारंवार करतोय परंतु हवं तसं यश मिळलं जात नाही. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न विकेट जाईल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु वेदांत सुद्धा अपयशी ठरला गेलाय. वारंवार शॉर्ट रन का मग धाव नसेल. विकेट मोफत दिली गेली या ठिकाणी शॉर्ट रन. वेदांतने इतकी मेहनत जवळपास 2 धावा एकट्याने पूर्ण केल्या परंतु एकही धाव मिळली जाणार नाही. निराश होईल. वरून विकेट सुद्धा गेले. यावेळेस 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. चल यावेळेस विकेट गेलाय. नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये. चल यावेळेस एका धावेचा प्रयत्न केला जातोय. विकेट जाईल. एक धाव कंप्लीट झाली असती. एक धाव मिळली असती. या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट जाईल. या ठिकाणी दादडी टीम निराशा पदरी पडली जाते. या ठिकाणी 20च्या वरती जरी धावा केल्या तर लढा दिला जाऊ शकतो. आधीच या ठिकाणी हार मानणं नक्कीच मुश्किल बनलं जाईल कारण की जरी 20च्या वरती धावा झाल्या समोर यंग टीम आहे त्या टीमला आपण थांबवू शकता. तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. तरी अशा प्रकारे अद्याप पूर्ण एक इनिंगचा खेळ शिल्लक आहे. पहिल्याच इनिंगमध्ये घुटणे टेकणं या ठिकाणी नक्कीच महत्वाचं ठरलं जाणार नाही. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील कारण की क्रिकेट हा असा खेळ मानला जातो. स्कोर झालाय 11 धावा. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही शेवटची धाव येत नाही तोपर्यंत कोण जिंकलं हे सांगणं मुश्किल आहे. त्यामुळेच तुम्हाला प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतील कारण की आपल्या हाती लढणं आहे. आपल्या हाती संघर्ष करणं आहे. आपल्या हाती मेहनत करणं आहे. ती मेहनत तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. भले निकाल या ठिकाणी काही येवो. 2 चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज झालाय. आयुष बघायला मिळला जाईल. या दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस मात्र डॉट आला. या युवा गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. विकेट गेलाय का? विकेट गेलाय. विकेट गेलाय. एका पाठोपाठ भरपूर विकेटचं पतन घडलं गेलं. तू चल मै आया ही स्थिती सध्या तरी बघायला मिळली जाते. यावेळेस विकेट हॅडिंग झाले पण तू रन आउट हे 3 विकेट आहेत. बॅक टू बॅक 3 विकेट गेलेत रन आउटच्या माध्यमातून. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक बघायला मिळला जातोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा. सिलेक्शन आपण बघू शकाल. स्कोर 11 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू बॅक टू बॅक 3 विकेट या ठिकाणी बाद झालेत रनआउटच्या रूपाने. यंग टीम आई गावदेवी केगवा संघ या ठिकाणी प्रभावदायक कामगिरी. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला ढकलण्याचं काम जरूर केलंय. गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमीच कारण की कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाही. मागील सामन्यामध्ये या टीमने सवादे पाटील पाडा या टीमला पराभूत केलं होतं. मयूर घाटालच्या टीमला पराभूत केलं. त्यानंतर या सामन्यामध्ये दादडी टीमला अडचणीमध्ये आणलं गेलंय. सध्या तरी वरचढ कामगिरी बघायला मिळली जाते ती आई गावदेवी केगवा या टीमची. अद्याप 4 चेंडूचा खेळ झाला. स्कोर मात्र बघायला मिळला जातोय तो 12 धावा. पुढचा चेंडू. यावेळेस यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक अमोल हरवटे. विकेट जाईल. झेल मात्र पकडला जातोय. अजून एका विकेटचा पतन. चला शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. धावर पळत नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये. चला थोडीशी घाई करा. लो स्कोरिंग सामना सध्या तरी 12 धावा फक्त 10 फलकावधी झाल्यात.
चला यावेळेस शेवटचा चेंडू नवीन बॅटर आलाय. अंतिम चेंडूचा खेळ. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा. यावेळेस मात्र विकेट जाते का? पहिला दुसरा तिसरा प्रयत्न यावेळेस मात्र सफल ठरला गेलाय. 12 धावेंवरती धाव फलक मात्र थांबला गेलाय. 13 धावेंचा फक्त आव्हान या ठिकाणी बघायला मिळलं जाईल. चला लगेच फील्ड लावून घ्या या ठिकाणी. लक्ष्मण लहू बसवत केगवा संघाची पाठीराखे आहेत त्यांचे सपोर्टर्स. थँक्यू. चला बॅट्समन लगेच पाठवा मित्रांनो, उशीर करू नका. लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. प्लीज पाठवायचे आहेत. आणि माझी टीम वातासपाडा चे प्लेयर आलेले आहेत. सुभाष दोदाड, मच्छिंद्र आणि त्याचबरोबर दीपक. वेलकम. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. उद्या आहे वातासपाडा सभातेचा संघ. उद्याच्या गटामध्ये सामना आहे. हा, ते थोडेसे ग्राउंडची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत, कारण मॅच त्यांची उद्या सकाळी पहिलीच मॅच आहे. म्हणजे पहिलाच सामना आहे आणि तो गडदे संघाबरोबर आहे. गडदे विरुद्ध सभादे वातासपाडा हा उद्याचा पहिला सामना आहे. हा, गडदे गावठण विरुद्ध सभादे वातासपाडा उद्याचा सामना आहे. चला लगेच सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. वांगणपाडा टीमचा एक प्रतिनिधी आमच्यासोबत मुलाखत करायची आहे. चेतन भुसारा, आपणास विनंती आहे, प्लीज आपण आमच्यासोबत मुलाखत करायची आहे. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला या ठिकाणी 13 धाब्यांचा पाठलाग करावा लागेल. फक्त 12 धाब्यांवरती स्कोर थांबवला गेलाय. आई गावदेवी केगवा. यावेळेस यष्टांच्या मागे चेंडू आपण बघू शकाल. एका धाब्याचा प्रयत्न केला गेला. धोका बनेल का? या ठिकाणी थ्रो थोडासा धीरंगाईने आलाय, तोपर्यंत फलंदाज क्रीजमध्ये पोहोचला जाईल. या ठिकाणी एक धाव बाईकच्या माध्यमातून बघायला मिळली जाते. या ठिकाणी एक धाव एका चेंडूवरती बघायला मिळली जाईल. 13 धाब्यांचा पाठलाग केला जातोय. 12 धावा फक्त धाव फलकावरती दादडी बर्तळपाडा टीमने लावल्या गेले. चांगला संघ होता, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण की चांगला दर्जेदार खेळ गोलंदाजीमध्ये बघायला मिळला जातोय. यावेळेस अमोल स्ट्रायकर एंडला. यावेळेस डॉट आलाय चेंडू. अमोल आपण बघू शकाल मैदानामध्ये पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 1 बघायला मिळली जाते. या ठिकाणी पुढचा तिसरा चेंडू गोलंदाज सुधीर बघायला मिळला जाईल. यावेळेस हलक्यात घेऊन चालणार नाही, कारण की दादडी टीमकडे एक्सपिरियन्स आहे. भले 13 धावा आहेत धाव फलकावरती, परंतु पुढील सामन्यामध्ये सामना जिंकत पुढे जायचं असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे या सामन्यामध्ये. त्यासाठी आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. फक्त सामना जिंकणं महत्त्वाचं नाही, तर पुढील सामन्यामध्ये ज्यावेळेस आपण पोहोचतो त्यावेळेस आत्मविश्वास घेऊन जाणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे.
हवेमध्ये चेंडू राहिला असेल, एका धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा, धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 2 बघायला मिळली जाईल. शेवटचा 1 चेंडू यानंतर शिल्लक आहे. प्रतिषटक या ठिकाणी 4 ते 5 धावा आवश्यक ठरल्या जातील. फक्त 2 धावा आतापर्यंत आल्यात. पुढचा चेंडू अंधाधुंद फलंदाजी केली तर परिणाम हाच होईल. थँक्यू, धन्यवाद नकुल. उद्या मात्र प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त पर्वणी असणार आहे. द बिग गुड न्यूज, यूट्यूब स्टार ह्या मैदानावरती उद्याच्या दिवसामध्ये लक्ष्मी, सात्विक आणि त्याचबरोबर सदू यांची उपस्थिती होणार आहे याच मैदानावर. उद्याच्या दिवसामध्ये शनिवार उद्याचा दिवस आहे. ठीक 4 वाजता प्रेक्षकांनो टायमिंग नोट करायचं आहे. शनिवार उद्याच्या दिवशी 21 फेब्रुवारी लक्ष्मी, सात्विक आणि त्याचबरोबर सदू यूट्यूब स्टार ह्या पालघरचे यूट्यूब स्टार ह्याच ग्राउंडवरती दिसले जाणार आहेत. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा आपण जाऊया नकुल बसवत यांच्याकडे. अवॉर्ड घेऊन नकुल बसवत. यावेळेस आपण बघू शकाल पार्थ चषक आणि या चषकामध्ये भरपूर चांगलं आयोजन कमिटीने केलंय. सुदामजी करपडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बघायला मिळली जाते. प्रेक्षकांसाठी कशा रीतीने अजून रंजक बनवता येईल आणि हा प्रयत्न केलाय सुदामजी करपडे यांच्याकडून. त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना नक्कीच हजेरी लावा, कारण की युट्यूब स्टार बघायला मिळले जातील. यावेळेस वेदांत या गोलंदाजाला बघायला मिळलं जाईल. फक्त आणि फक्त धावा झाल्या त्या 2. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. मग शेवटपर्यंत सामना नेला जाईल का? दादडी टीम प्रयत्न करेल. यावेळेस वेदांतकडे क्षमता आहे, प्रेशर आलंय या ठिकाणी. भलेही 13 धावेंचा पाडला केला जातो. यंग टीम आहे, तितकासा अनुभव प्लेयरांकडे बघायला मिळला जात नाही. त्यामुळेच प्रेशर समोरच्या टीमने टाकण्याचा प्रयत्न केलाय. 13 धावेंचा पाडला केला जातोय. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही. डॉट येईल, डॉट. अजून एकदा डॉट. चेंडू आलाय. विकेट. या ठिकाणी विकेट जाते. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आता मात्र प्रेशर आलाय. धावा फक्त 2च झाल्यात. अजूनही 11 धावींची गरज आहे. या ठिकाणी लो स्कोरिंग हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये दादडे टीमला हलक्यात घेता कामा नये. भलेही धावा कमी लावल्यात, पण या ठिकाणी गोलंदाजीच्या बळावरती सामना आपल्या बाजूने फिरवण्याची क्षमता या टीमकडे आहे आणि तेच दिसलं जातंय. आता मात्र थोडीशी शांतता पसरली जाते, कारण की यानंतर 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 11 धावेंची गरज. वारंवार पोस फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. थोडासा नक्कीच अनुभवाची कमी बघायला मिळली जाते. तो या ठिकाणी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, कारण की वेदांत भरपूर टुर्नामेंटमध्ये APL मध्ये सुद्धा खेळला गेलाय. त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. अजून एकदा डॉट आलाय. सामना या ठिकाणी कठीण बनवला जातोय. या ठिकाणी यंग टीम, यंग ब्रिगेड आणि या ठिकाणी चुका करते. यावेळेस डॉट चेंडू आलेत. यावेळेस मात्र जाईल का? लगी तो बाहेर आणि यावेळेस मात्र षटकार आलाय. लागला तर थेट बाहेर हे दिसलं जातंय मैदानामध्ये. षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. यानंतर 5 धाव्यांची गरज. हा षटकार महत्वाचा होता, अन्यथा सामना फसला होता. हा षटकार आला नसता तर कदाचित शेवटचे षटक खूपच महागडं या ठिकाणी ठरलं असतं केगवा टीमसाठी. अजून एकदा तोच प्रयत्न. डॉट आलाय चेंडू. यानंतर षटक इथेच कंप्लीट होईल. 6 चेंडू आणि अजूनही 5 धाव्यांची गरज. 6 चेंडू 5 धावा. यावेळेस काय घडेल या शेवटच्या षटकामध्ये? सहा चेंडू 5 धावा. काय घडेल या ठिकाणी? कोण जिंकेल? केगवा टीमकडे यंग टीम आहे, त्यामुळेच अशा प्रकारचं प्रेशर झेलण्याचा तितकासा अनुभव बघायला मिळला जात नाही. चला मित्रांनो, विनंती असेल घाई करावी लागेल, अन्यथा आपल्यालाच पुढील षटके कमी खेळवण्यात येतील. त्यासाठी विनंती आहे, घाई करावी लागेल. प्लीज मित्रांनो, घाई करा. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर तुमचा जो सर्कलमध्ये जाईल, बाउंड्री लाईनचा फिल्डर जो आहे तो मात्र
पंचांचा जर इशारा आला तर मात्र तो अतिरिक्त फिल्डर तुमच्या सर्कलला येईल, हे ध्यानात ठेवायचं आहे. थँक्यू. और डू यू नकुल. चला या ठिकाणी 6 चेंडू 5 धावा. फुल टॉस होता यावेळेस, काय घडेल, झेल होईल का इथे, आणि झेल होतोय, विकेट गॉन. या क्षणी मात्र केगवा टीम अजून एकदा चुकीचा फटका. यावेळेस या यंग प्लेयरांसाठी, खेळाडूंसाठी बरंच काही शिकण्याजोग होईल, कारण की एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहजपणे कुठल्याही धावा येणे इतकं सोपं नसतं. चला थोडीशी घाई करा, धावत जायचं आहे मैदानामध्ये, कारण की एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये जा सहजपणे एक एक धाव घेणं किती मुश्किल असतं, हा एक चांगला धडा सध्या तरी नक्कीच या नवीन खेळाडूंसाठी मिळला जाईल. कारण की फक्त 12 धावा समोरच्या टीमला केल्या होत्या, परंतु जे प्रेशर असतं ते प्रेशर खऱ्या अर्थानं मैदानामध्ये झेलणं आवश्यक आहे. या मोठ्या स्पर्धेचा जे प्रेशर होतं ते सध्या तरी मात्र स्पष्ट दिसलं जात आहे, जाणवलं जात आहे. लो स्कोरिंग परंतु हाय व्होल्टेज ड्रामा. डॅड बॉल आहे का? डेड बॉल का? चला पुढचा तोच बॅट्समन जा, पुन्हा जो आउट झालाय त्यांनी परत जायचंय, लगेच जा मैदानात. जा मित्रा, परत लगेच जायचं आहे, धावत जायचं आहे मित्रा, टाइमपास करू नका. जुना चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू त्याच्यामध्ये आहेत जुने चेंडू, लगेच द्या. चला सामन्याला सुरुवात करायची. किती चेंडूत किती धावा? 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. काय रोमहर्षक सामना आपण बघतोय. वॉट अ मॅच, डेंजरस मुकाबला. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्क वरती आहे, डावखुरा गोलंदाज चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण ऑन साईडला, एकच धाव घेईल. 4 चेंडू उरलेत, 4 चेंडूंमध्ये धावा काढायच्यात अजून. 5 चेंडू, पहिला चेंडू टाकून झालाय. 5 चेंडू आणि 4 धावा, 5 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. काही जबरदस्त सामना. प्लीज थोडीशी घाई करा मित्रांनो. अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. वेदांत एका बाजूने जरूर थोडासा नाखुश आहे, कारण त्याच्या 5व्या चेंडूवर आलेला षटकार हा टर्निंग पॉइंट होता का मॅचचा. त्यावेळेस पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. हो, वाईट आहे का? बिलकुल. यावेळेस मात्र अतिरिक्त धाव घ्या चेंडूवरती घेईल. अजूनही चेंडूंची संख्या आहे 5 आणि धावा काढायच्या त्या मात्र 3 धावांची गरज आहे. एखादा डॉट चेंडू येईल का ह्या षटकात? सागर जोगारी गोलंदाजी मार्कवर. ओ गुड बॉल, 1 धाव घेईल. स्टेप आउट केलंय या चेंडूवरती, चांगला फटका. 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. कंपल्सरी चेसिंगचा रूल्स आहे. जरूर केगवा संघ लकी आहे, भाग्यशाली संघ आहे, कारण जरूर विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना, परंतु पलटवार होईल का गोलंदाजाकडून? 2 चेंडू अशेष, 4 चेंडू 2 धावा. ओ डॉट बॉल. हो हो हो, आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा, 3 चेंडू 2 धाब्यांची गरज. भारत चषक 2026 पहिलं पर्व आहे, परंतु सुदामची पहिल्याच पर्वामध्ये जबरदस्त खेळ आणि जबरदस्त क्रिकेट. एज ओ प्रयत्न दुसऱ्या धाब्याचा, 2 धाबा का चेंडू वरती. ओ हो हो हो, इज द बिग मॅच. विजेता संघ झालाय केगवा संघ. मॅच फिनिश. व्हॉट अ मॅच. विजेता संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. केगवा संघानं आज 1 नाही तर 2 मोठे उलटफेर केलेत. पहिल्या राऊंडला सवादे पाटील पाडा संघ आणि दुसऱ्या राऊंडला दादडे बरदड पाडा संघाला पराभवासाठी भाग पाडलंय. चला नेक्स्ट मॅच. बांधनकर हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना लगेच मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. टीम बांधन सलामी फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे.
चला मित्रांनो घाई करा. चला सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. जुना पाहिजे का? चला मित्रांनो सलामी फलंदाज आपण रेडीच राखायचं आहे. उशीर करू नका मित्रांनो प्लीज.